केला। कास पठारांचं तयार झालं, त्या कास पठारांचा रोड झाला पाचवड मेळा कुसुंबी मार्गे कास पठार। इकडची वाहतूक वाढली नाही पाहिजे साहिल बाबा, इकडची वाहतूक वाढली नाही पाहिजे, इकडं डेव्हलपिंग झाली नाही पाहिजे, इकडचा शेतकरी जागा नाही पाहिजे, म्हणून आम्ही 7 अंक डोंगर फोडला आणि तिकडे हे पर्यटन तिकडे केलं, मात्र इकडं आम्ही ओस काढलो। आज 100 हॉटेल झाले, ते 100 हॉटेल कुसुंबी रस्त्याला झाल्याच्या आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहे। त्याच पद्धतीनं अंकुश बाबा कदम आमच्या तालुक्याचे सुपुत्र आहेत। आता याच्यामध्ये तुम्ही भरपूर नादाला लागा। आता उपमुख्यमंत्री आमचा आहे, राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष आमचा आहे। आतापर्यंत आम्ही दबून घाबरून घरात बसून राहिलो, पण आता जशा तसा टोला देण्याची धमक या ठिकाणी शिवसेनेने ठेवलेली आहे। कारण एका तासामध्ये नियोजन केलेल्या सभेला ही बसलेली गर्दी, ही गर्दीच आहे ना तुमच्या विजयाची नांदी करणार आहे। त्यामुळे मावशानू, मगाशी मला कोणीतरी इथं आल्याबरोबर सांगितलं बोंडारवाडीचं धरण गेल्या अनेक वर्षात होत नाही। साहेब, त्या धरणाला अडचण काय आहे ती जरा आपण बघावी आणि त्या धरणाच्या कामामध्ये त्यांना मदत करावी, कारण बऱ्याच शेतकऱ्यांचा तो प्रश्न आहे। आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी खूप माणसं पाहिली काम करणारी खूप पाहिली आणि घरात बसणारी खूप पाहिली। त्याच्यामुळं शिंदे साहेबांचं काम हे समाजाला न्याय देणारं काम आहे। ते स्वतःच्या तब्येतीची पर्वा करत नाहीत, पण त्यांच्याकडे आलेला कुठलाही माणूस तो कधी नाराज होऊन जात नाही, हे त्यांचं सगळं कर्तृत्व आहे। मी आपला जास्त वेळ घेणार नाही, पण एक लक्षात ठेवा, महाबळेश्वर ते तापोळा हा 100 वर्षाचा जो रस्ता झाला नव्हता तो शिंदे साहेबांनी केला। 2-2, 3-3 ब्रिज तिकडे बांधले। हे सगळी कामाची जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे। या ठिकाणी ओंबळे वहिनी उभ्या आहेत, तुमच्या ताकदीची आज गरज आहे। तुमची ताकद जर जावलीकरांची उभी राहिली तर वहिनी 100% निवडून येतील असा माझा अंदाज आहे। इथे कोण उभा राहिलाय काय माहिती नाही, पण लोकांमध्ये फार चांगलं नाव आहे त्यांचं असं मला कळलंय। का चांगलं नाव आहे तर पैसे वाटतात, आणि पैसे वाटणारा नेता हा नेता होऊ शकत नाही। पैशाने विकत घेणं सोपं आहे, पण विचार विकत घेणं सोपं नाही, हे लक्षात ठेवा। आज माझ्या पक्षाच्या वतीने खऱ्या अर्थाने या ठिकाणी सन्मान केला जातोय। आदरणीय शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आज यांनी या ठिकाणी मला जिल्हा परिषदेची उमेदवारी देऊन माझ्या सुविधेपत्नी कविता ओंबळे, तसेच पंचायत समितीच्या दुसरे उमेदवार आतिश कदम, दुसरे उमेदवार सुनीता दुंदळे, या तिन्ही उमेदवारावरती विश्वास ठेवून आम्हाला शिवसेना पक्षाची उमेदवारी दिली आहे। तसेच आदरणीय शशिकांतजी शिंदे साहेब यांनी देखील ही युती करण्यासाठी फार मोठा मोलाचा वाटा उचलला आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय शंभूराज देसाई साहेब आणि शशिकांतजी शिंदे साहेब या दोघांनी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना सांगितलं की या ठिकाणी आम्ही एकत्रित येऊन महायुती करून लढतोय, आणि आदरणीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी मोठ्या मनाने आम्हाला होकार दिला। आणि शिंदे साहेबांना मी एकच सांगतो साहेब, गेले 8 दिवस मी संपूर्ण मतदारसंघात फिरत असताना अनेक माता बहिणींचं सातत्याने सांगणं होतं की आमचा लाडका भाऊ, खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला लाभलेलं एक संवेदनशील नेतृत्व, आपल्या जावली तालुक्याचा सुपुत्र, आता जरी साहेब आपलं गाव महाबळेश्वर तालुक्यात गेलं असलं तरी मूळ आपलं गाव हे जावली तालुक्यामध्ये होतं। आणि तमाम ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती की आम्हाला एकदा आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना भेटायचं आहे, आणि एकनाथ, तू आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना एकदा या तालुक्यामध्ये बोलव। आणि साहेब, लाडकी बहीण बचत गट योजना ज्यामध्ये महिला पापड लोणची वस्तू ज्या काय बनवतात, बांबूला मोठ्या प्रमाणावर आपण लागवड केली आहे, बांबूचे बाय प्रोडक्ट मोठ्या प्रमाणावर बनवतात,
त्याचंही वर्कशॉप ट्रेनिंग आपल्याला द्यायचं आहे. आणि त्यासाठी हे खरं हे विकत घेण्यासाठी 5 गणीमध्ये 14 कोटी रुपये खर्च करून आणि साताऱ्यात पवई नाक्यावर 20 कोटी रुपये खर्च करून आपण उमेद मॉल उभे करतोय, उमेदचे मॉल उभे करतोय. त्याचबरोबर या ठिकाणी आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी देखील 100 खाटांचं स्वतंत्र महिला रुग्णालय आपण साताऱ्यात उभे करतोय. रस्त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलत नाही, परंतु रस्ते देखील आपण मंजूर केलेले आहेत. हा जो काही रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारे 4 रस्ते एकत्र करून नवीन राज्यमार्ग 461 घोषित केला आहे. पाचवड, कुडाळ, मेढा, कोळघर, अंधारी, पळणी, मुनावळे, वाघळी, शेंबडी, दरेताम, पिंपरी, उचाट, खोपी, वेरळ अनेक या भागातून 50 गावांना याचा फायदा होणार आहे. शेवटी लोकांना रस्ते पाहिजेत, लोकांना पूल पाहिजेत, लोकांना पर्यटन व्यवस्था पाहिजे, लोकांना या ठिकाणी रोजगार पाहिजे, त्यांच्या हाताला काम पाहिजे. मी बघितले ते मला कोणीतरी सांगितले इकडचे सगळे लोक मुंबईला आहे, हा रोजगार नाही म्हणून. आणि म्हणून त्याच्यावरच मी काम करतोय. पैसे किती मंजूर केले मी सांगत नाही, पण आपल्याला मी एवढंच सांगतो की या शासन आपल्या ज्या काही सोयी सुविधा आहेत यासाठी विकासाला निधी कमी पडू दिला जाणार नाही, हा शब्द देखील आपल्याला मी देऊ इच्छितोय. आणि म्हणून बोंडारवाडी धरण मगाशी दादानी सांगितलं, बोंडारवाडी धरणाचं जे काय काम आहे ते कशामुळे अडकले, सोळशीचं पण आपण वरून करतोय त्याचाही फायदा होणार आहे. आणि म्हणून बोंडारवाडी धरणाला आपण प्राधान्य देऊ, बोंडारवाडी धरणातले असलेले अडथळे आपण दूर करू, हा देखील मी शब्द आपल्याला देतो. युवकांना रोजगार मिळण्यासाठी तर मी बोललोच आहे. या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल. त्याचबरोबर आज कालच मी आपल्या उद्योग मंत्र्यांची फोनवरून चर्चा केली. या ठिकाणी आपल्याला या वेलनेस लॉन्जिटिव्हिटी प्रकल्प आपण सुरू करतोय. त्या ठिकाणी नोकऱ्या मिळतील. दावोसमध्ये करार देखील झाला आहे. हे काय पाचवड कोकणात रस्ता आपल्या माध्यमातून तो झाला आहे. आणि हे काय दुधगाव बावधन सर्वेला निधी दिलेला आहे. पाचवड मेढा खेड रस्ता तो काम चालू आहे. आणि धरणग्रस्त प्रकल्पग्रस्त पाईपलाईन बाकी आहे, ते आता तुमच्या चालू होते. बरं, तर यामध्ये हॉस्पिटल तालुक्याच्या ठिकाणी आपल्याला आवश्यक आहे, केळघर जवळ. आणि मी आरोग्य मंत्र्याला मी सांगतो, आपला प्रकाश आंबेडकर आहे, त्यांना मी सांगतो की इथं ताबडतोब सर्वे करा, सर्वे करून ताबडतोब या ठिकाणी याची प्रक्रिया सुरू करा म्हणून. आणि बिलकुल आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, काही काळेश्वरी मंदिर कुसबी येथील मंदिराला अदर्जा मिळवून देणे, हा 1 नंबरचा. 7/12वरचं काय ते शिक्के काढायचे, बरं ते कर्ज मिळण्याची आपल्याला त्याच्यात मुभा मिळाली पाहिजे, त्यासाठी आपण प्रयत्न करू. संत तुकाराम महाराज मंदिर उभारणीसाठी सहकार्य करू. त्याचबरोबर इथं आरोग्यात धोका निर्माण झाला आहे, प्रदूषण झालेलं आहे, त्या संदर्भात देखील जे काय आपल्याला करता येईल ते करू. यांची नावं घेतलेली आहेत आपण नाही सगळी. कविता ओंबळे, संदीप पवार, आतिश कदम, सुनीता धुंदळे, विठ्ठल गुलाबराव गोळे, शिल्पा मिलिंद शिंदे हे आपले गटातले आणि गणातले उमेदवार आहेत. आणि म्हणून यासाठी मी आपल्याला एवढंच सांगेन, मी जास्त काही बोलत नाही, परंतु मी आपल्याला एवढंच सांगतो, मी जे बोलतो ते करतो. आतापर्यंत तुम्हाला त्याची प्रचिती आलेली आहे. आणि या भागामध्ये मी लक्ष घातलेलं आहे. या भागामध्ये 3-3, 4-4 पुलांची कामं सुरू आहेत. महाबळेश्वर तापोळा रस्ता कधी झाला नाही, तोही आपण केला आहे. आज या ठिकाणी देखील मेढा आणि केळघर या भागामध्ये जे आपल्याला काही करायचं आहे, इथलं काय रस्ता कुठला आहे, तुमचा रस्ता पण इथला घेतलाय ना आपण. आणि म्हणून मामुर्डी शिवस्मारकाचा रस्ता असेल, जे काही रस्ते असतील, ज्या सोयी सुविधा असतील त्या देण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून निवडणुका येतील जातील, परंतु आपल्या भागातल्या लोकांना मी एवढंच सांगतो, जे दर महिन्याला माझ्या लाडक्या बहिणींना जी ओवाळणी आपण देतो, ही ओवाळणी या ठिकाणी कायम सुरू राहणार आहे.
त्याच्यात वाढ होणार आहे, कमी होणार नाही, बंद होणार नाही. लोक किती आश्वासन द्यायला येतील, पण आश्वासनांची पूर्ती करणारा हा तुमचा लाडका भाऊ एकनाथ शिंदे इथं तुम्हाला विनंती करायला आलेला आहे. आणि म्हणून या विनंतीला 186 शेतकऱ्याच्या जमिनी गेल्या कुसुंबी कोळगर असेल ते ॲक्विजिशन करण्याची फक्त शाश्वत 186 शेतकऱ्यांच्या जमिनी कुसुंबी कोळगर रस्त्यामध्ये गेलेल्या आहेत. त्याचा देखील त्यांना न्याय मिळेल. शेवटी हे सरकार कुणाचं आहे? हे सरकार तुमचं आहे, हे सरकार सर्वसामान्यांचं आहे. आणि म्हणून निवडणुका आल्या की लोक येतात, आश्वासनं देतात, 5 वर्ष मतं घेऊन जातात आणि त्या भागाचा पूर्णपणे या ठिकाणी विकास वंचित राहतो. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी हे सगळं काही बोलत नाही आहे, पण मी आपल्याला एवढंच सांगतो, या ठिकाणी चांगल्या शाळा झाल्या पाहिजेत, या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे, या ठिकाणचा माणूस तरुण रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जाता कामा नये, याची सुरुवात मी केलेली आहे. आणि म्हणून या केळघर मेढा भागामध्ये देखील हे तर आपला खऱ्या अर्थाने ही जन्मभूमी आहे. आणि म्हणून प्रतापगडाचा आपला समावेश युनेस्कोच्या यादीमध्ये झाला, ही देखील आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे. मळमळ रोज टीव्हीवर बघता एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, झोपता उठता एकनाथ शिंदे, स्वप्नात पण एकनाथ शिंदे. किती शिव्या देणार, किती शाप देणार? पण तुम्ही जेवढ्या शिव्या शाप द्याल तेवढी या महाराष्ट्रातली जनता माझ्या पाठीशी उभी राहील, पाठीशी उभी राहील. आणि म्हणून जोपर्यंत या महाराष्ट्रातली जनता माझ्या लाडक्या बहिणी, भाऊ, शेतकरी, ज्येष्ठ या एकनाथ शिंदेच्या मागे उभे आहेत, तोपर्यंत मला कसली चिंता नाही. तुम्ही काही बोलत राहा, तुम्ही काही आरोप करा, तुम्ही काही टीका करा, एकनाथ शिंदे टीकेचं उत्तर तुम्हाला कामातून देईल, तुमच्या आरोपाचं उत्तर कामातून देईल. हे माझा स्वभाव आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, मी विनंती करायला आलोय. मी एकदा शब्द दिला, मी जे जे वाचलं इथे, जे जे मी बोललेलो आहे, या ठिकाणी वेलनेस सेंटर झालं पाहिजे, मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे, केळघर मेढा आहे, हा जावळी खोरं आहे, या निसर्गाच्या सौंदर्यामध्ये आपण राहत आहे. पण या ठिकाणी पर्यटक आला पाहिजे, रोपवे झाले पाहिजे, रस्ते झाले पाहिजे. नवीन महाबळेश्वरमध्ये देखील तुमचा अंतर्भाव केला आहे, त्या ठिकाणी देखील तुम्हाला सांगतो, कुणाची 1 इंच जमीन देखील आम्ही घेणार नाही, उलट तुम्हाला देण्याचं काम करणार. या ठिकाणी नवीन महाबळेश्वरच्या माध्यमातून जे जे काही देता येईल, जे जे काही करता येईल ते करण्याचं काम करू आपण. छोटे मोठे उद्योग कसे सुरू होतील, माझ्या लाडक्या बहिणींसाठी, माझ्या लाडक्या भावांसाठी, युवकांसाठी मी पुन्हा एकदा सांगतो, मी संकल्पना केलेली आहे, मी संकल्प घेतलेला आहे की या भागातला तरुण आई बापाला सोडून मुंबई, पुणे, ठाण्यासारख्या शहरामध्ये नोकरीला जाता कामा नये, त्याच्यावर ही वेळ येता कामा नये. त्यांनी आपल्या भूमीमध्ये, जन्मभूमीत राहून आपल्या आईवडिलांची सेवा करून इथंच त्याला रोजगार मिळाला पाहिजे. हे तुमच्या एकनाथ शिंदेचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न मी पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि तुम्हाला माहीत आहे, हा एकनाथ शिंदे बोलतो ते करतो. बाळासाहेबांनी, आनंद दिघे साहेबांनी आम्हाला शिकवलंय, शब्द देताना 10 वेळा 100 वेळा विचार करा. एकदा शब्द दिला की माघारी नाही. आणि म्हणून एकनाथ शिंदे नेहमी सांगतो, एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता. हा माझा स्वभाव आहे, ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून एक एक शब्द नोट करून ठेवा, कारण आपल्याला खोटं बोलून आजचं काम भागवायचं नाही आहे. आपल्याला कायमस्वरूपी एकनाथ शिंदे आणि आपण, हे जे काय आपल्या रक्ताचं नातं आहे, हे जमिनीचं आपलं नातं आहे, हे जन्मभूमीचं नातं आहे, हे कधी एकनाथ शिंदे विसरणार नाही. आणि म्हणून तुम्हाला मी शब्द द्यायला आलोय की या ठिकाणी जे जे काय बोललोय ते करणार. पुन्हा एकदा मी सांगतो, बोंडारवाडी धरण होणार म्हणजे होणार. त्याच्यामध्ये कुणी काही आडवं आलं तरी सुद्धा त्याला काही कुठलीही अडचण आली ती दूर करणार. आणि हे बोंडारवाडी धरण मला कळले काय काय त्याच्यात कोणी फक्त निवडणुकीचा मुद्दा करण्यासाठी तो पेंडिंग चालू आहे. पण मी आपल्याला सांगतो, निवडणुका येतात जातात हो, निवडणुका येतात जातात, सत्ता येते पुन्हा येते जाते परत येते, पण एकदा नाव गेलं की परत येत नाही.
नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून मी आपल्याला शब्द देतो, बोंडारवाडीच्या बद्दल कोणी किती आडवं आलं तरी बोंडारवाडी धरण तुमच्यासाठी झालं पाहिजे. आणि इथं पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, लोकांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे. माझ्या लाडक्या बहिणींचे भाऊ असतील, मुलं असतील, इथून रोजगारासाठी दुसऱ्या शहरात जायला लागता कामा नये, हे स्वप्न आहे माझं. आणि म्हणून मला आता तुम्ही सांगा, मी जे बोललोय ते सगळं करणार, पण तुम्ही येत्या 5 तारखेला काय करणार? 5 तारखेला काय करणार? काय करणार? काय निशाणी आहे आपली? धनुष्यबाण एवढं हळूहळू बोलल्यावर कसं ऐकायला आहे ना? धनुष्यबाण आणि आणखी पण दुसरं पण काय ना त्याच्यासोबत, जी जी आपली महायुतीची निशाणी आहेत त्या बघा. आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या निशाणीवर बटन दाबायचं आहे. बघा, संधी एकदाच येते, परत परत येत नाही. एकदा तुम्ही चूक केली 5 वर्ष तुमची वाया जातील.